मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने एक जी.आर. निर्गमित केला आणि त्यानुसार संपूर्ण मराठवाड्यातला मराठा जो आहे तो कुणबीमध्ये जाईल अशा प्रकारचा दावा मनोज जरांगे पाटील करत आहे। मात्र अभ्यासकांमध्ये यामध्ये मतांतर येत आहेत। आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत। दादा, खरं तर जी.आर. निघाल्यानंतर अभ्यासकांमध्ये दोन मत पाहायला मिळतात। काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की या जी.आर.चा खरोखर फायदा होईल, तर काहींचं म्हणणं आहे हा पहिला जी.आर. आहे। तुमचं काय म्हणणं आहे, नेमकी तुमची काय भूमिका आहे? तुम्ही अगोदर देखील जाहीर केलेली आहे। 2 सप्टेंबर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2025 रोजी शासनाने जो शासन आदेश काढलाय हा कार्यपद्धतीचा शासन आदेश आहे, ज्याला पूरक कायद्याचा आपण शासन आदेश म्हणतो तशा पद्धतीचा आहे। आणि त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याची पद्धती ही निश्चित केलेली आहे। परत एकदा सांगतो मी, कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निर्धारण करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्याची किंवा मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याची कसलीही पद्धती यामध्ये नाही आणि हा कायदा नाही, हा शासन आदेश आहे, या ठिकाणी लक्षात घ्यावं। आणि त्यामध्ये जी कार्यपद्धती दिलेली आहे त्यामध्ये पहिल्या पानावर वाचा, क्रमांक 1, क्रमांक 3 आणि क्रमांक 10 जे आहे ते कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनचा जे काही नियम आहेत त्या नियमाची अंमलबजावणी करण्या संदर्भामध्ये ते स्पष्ट सूचना त्यामध्ये आहेत। म्हणून कुणीही मराठा यामध्ये पात्र होऊ शकत नाही। ज्या इसमाचं व्यक्तीचं 1967 पूर्वीचे कुणबी असल्याचे पुरावे आहेत, महसुली किंवा शालेय, त्याचे नातेवाईक 1967 पूर्वीचा कुणबी आहे किंवा कुणबी प्रमाणपत्र असलेला त्याचा रक्ताचा कोणीतरी नातेवाईक आहे, त्याच्याबरोबर हा नातेसंबंध प्रस्थापित करू शकतो आणि वंशावळ प्रस्थापित करू शकतो, अशाच व्यक्तीला यातून प्रमाणपत्र मिळणार आहे। म्हणजे शेवटी सरकारनं फसवणूक करण्यासाठी जरी त्यामध्ये मराठा हा शब्द टाकलेला असला तरी कुणबी जातीच्या इसमाला देण्याचं कुणबी प्रमाणपत्र जे क्रमांक ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास मध्ये 83 नंबरवर आहे तेच प्रमाणपत्र यातून मिळणार आहे। पण कुणाला? कुणबी जातीच्या व्यक्तीला। मराठ्यांना मिळू शकत नाही, तसा देशाचा कायदा नाही। मराठा ही जात म्हणून मागासवर्गीय सिद्ध झालेली नाही किंवा अदर बॅकवर्ड क्लासमध्ये मराठ्यांना नंबर पडलेला नाही, त्यामुळे एकही मराठा त्यामध्ये जाण्याचं कारण नाही। ही भीती एक दुसरीकडून ही भीती निराधार आहे आणि जो दावा केला जातोय तो दावा धादांत खोटा आहे। त्याला कसलाही कायद्याचा आधार नाही आणि कसल्याही कोर्टाचं त्याला वैधानिक अधिष्ठान नाहीये। दादा, दुसरीकडे ओबीसीचे जे नेते ते म्हणतात की यामुळे आमच्या आरक्षणावर गदा येणार आहे, ओबीसी आरक्षणात घुसखोरी होणार आहे। यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करेल की त्यांनी राज्यामध्ये विरोधी पक्षाला आता कामच ठेवलेलं नाही। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षखाली मराठा आरक्षण कमिटी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षखाली ओबीसी कमिटी, हे दोनच या राज्यामध्ये दोन एवढे मोठे विरोधी पक्ष त्यांनी निर्माण करून ठेवलेत की दोघच एकमेकावर टीका करत राहतात। यांचा दावा ते खोडतात आणि त्यांचा दावा तो खोडतात। परंतु जर मराठा ही जातच नाही ओबीसी मध्ये तर मराठ्याला प्रमाणपत्र मिळण्याचा संमतच येत नाही। आणि सत्तेत असलेले लोक, त्यामध्ये छगन भुजबळ जे असतील किंवा आमच्या पंकजाताई असतील, ज्या पद्धतीने यामध्ये वक्तव्य करतायत की अपात्र कुणब्याला देऊ नका, याचा अर्थ असा आहे की शासकीय मशिनरीवर त्यांचा विश्वास नाहीये किंवा शासकीय मशिनरी ही कशीही मोडतोड केली जाऊ शकते, वाकवली जाऊ शकते, याच्यावर त्यांचा विश्वास आहे। जर त्यांचा कायद्यावर विश्वास असेल, कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनच्या कमिटीवर त्यांचा विश्वास असेल, तर मी खात्रीनं सांगतो की एकाही माणसाला चुकीचं प्रमाणपत्र यात मिळू शकत नाही, यापूर्वी मिळालं नाही। फक्त भुजबळ साहेबाला जो रोल दिला देवेंद्र फडणवीसांनी की मराठ्याचं काही असेल त्याला विरोध करा, म्हणजे मराठ्याला खरं वाटलं पाहिजे। आणि मराठा कार्यकर्ते त्यांना सांगितलं जातं मराठा नेत्याकडून की बघा भुजबळ साहेब विरोध करतायत ना, म्हणजे तुमचं पक्कच आहे। म्हणून मी सातत्यानं सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा मराठा समाज यांनी अनेक शत्रूचा कात्रजचा घाट केला, इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला कात्रजचा घाट। पण दुर्दैवानं वैधानिक अभ्यास नसल्यामुळं, कायद्याचा अभ्यास नसल्यामुळं आज मराठा समाजाचा आरक्षणामध्ये देवाभावनं छगन भुजबळ, विखे पाटील यांच्या मदतीनं या ठिकाणी कात्रजचा घाट केलेला आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवलेली आहे। 50 वर्षामध्ये गरीब मराठ्यांना जे मिळालं नाही
ते आपण मुंबईमध्ये आंदोलन करून मिळवलं, अशा प्रकारचं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. जर काही बदल असेल ते आपण सरकारकडनं करून घेऊ, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तो जो दावा करतायत त्या दावाला कसलाही शास्त्रीय कायदेशीर आकडेवारीचा आधार नाहीये आणि विनाकारण इतर समाजामध्ये वितृष्ट वाढवण्यासाठी ते राणा भीमदेवी दावे करतात, जे त्यांनी करायला नकोत. त्यांनी अतिशय जबाबदारीनं बोलायला पाहिजे, असं माझं त्यांना आव्हान आहे. आता त्यांचा पहिला दावा असा आहे की मी 58 लाख लोकांना या ठिकाणी कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र दिले आणि 3 कोटी मराठी मी आरक्षणात घातले. याच्यापेक्षा मोठा जोक प्र के अत्रेंनी केला नाही किंवा गेल्या 1000 वर्षात झाला नाही प्र के अत्रेच्या भाषेमध्ये. वस्तुस्थिती अशी आहे की 1967 जो कायदा आला त्या कायद्यानुसार जे काही SC ST आणि OBCच्या नोंदी ठेवल्या जातात, ज्यामध्ये कुणब्याची नोंद आहे, तर त्या वेळेसपासून आतापर्यंत राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र किती दिलेत, कुणबी किती लोकसंख्या आहे, त्याची संख्या आहे 58 लाख. आणि न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या स्थापनेनंतर मराठवाड्यामध्ये जी काही संख्या आहे त्याप्रमाणे अधिकृत संख्या जी 28 ऑगस्टला 2 सप्टेंबरचा GR काढण्यापूर्वी राज्य सरकारला जे नोडल अधिकारी आहेत, औरंगाबादचे विभागीय कमिशनर यांनी पाठवलेली आकडेवारी, त्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या स्थापनेनंतर मराठवाडा विभागामध्ये, म्हणजे हैदराबाद संस्थानचा आमचा भाग आहे, केवळ 48,000 नोंदी मिळालेल्या आहेत. आणि त्या नोंदीहून जे प्रमाणपत्र मिळाले त्याची संख्या आहे 2,49,000. आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन किती झालंय, फक्त 8,300 लोकांचं. म्हणजे अधिकृतरित्या कुणबी समाजामध्ये किंवा कुणबी म्हणून मराठवाड्यामध्ये किती लोक आहेत आज, तर 8,300 लोक. कारण त्या प्रमाणपत्राला काही व्हॅलिडिटी नाही, तर त्या प्रमाणपत्राला काही किंमत नाही. व्हॅलिडिटी झालेले फक्त 8,300 लोक आहेत. म्हणून मनोज जरांगे पाटील जे दावे करतायत ते दावे ना मराठा समाजाच्या हिताचे आहेत, ना कुणबी समाजाच्या हिताचे आहेत, ना राज्यातील सामाजिक सलोख्याच्या दृष्टिकोनातून हिताचे आहेत. त्यामुळे विनाकारण 2 समाजामध्ये वादंग तयार होतात. आणि कुठल्याही नेत्याला जर आपली विश्वासार्हता सिद्ध करायची असेल तर त्यांनी विश्वासार्ह आकडे सांगितले पाहिजेत आणि ते आकडे सांगितले जावेत, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही एक आरोप केलेला होता की जो सरकारनं मनोज जरांगे पाटलांना ड्राफ्ट दिलाय तो आंदोलकांना आणि सरकारला पहिलेच माहित होता, अशा प्रकारचा तुमचा आरोप आहे. कसा माहित होता, त्याबद्दल काय माहिती? आंदोलकाला नाही, आंदोलकाचे जे काही नेते त्या ठिकाणी होते मनोज जरांगे पाटील, त्यांना आणि सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो ड्राफ्ट आधीच माहित होता. तो ड्राफ्ट त्यांनी ठरवून तयार केलेला होता. म्हणून ज्यावेळेस आझाद मैदानावर तो ड्राफ्ट आला, तर साधी गोष्ट आहे की कुठलाही जर ड्राफ्ट आला आणि त्याची समाज बांधवावर चर्चा करायची तर किमान 24 तास तरी घेतले पाहिजेत, 12 तास तरी घेतले पाहिजेत, त्यामध्ये मतं जाणून घेतले पाहिजे, त्यावर अभ्यास केला पाहिजे. असं काही न करता मंजूर मंजूर मंजूर. आणि आपण आजही तो व्हिडिओ बघा, आझाद मैदानावर असलेला पूर्ण समाज नाही 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 म्हणून सांगत होता, परंतु त्यांनी त्या दुसऱ्याच बाजूला टर्न केलं आणि मंजूर आहे असं सांगितलं. याचा अर्थच असा आहे की ड्राफ्ट त्यांना माहित होता आणि त्यांनी तो माहितीतून दोघांनी ठरवला होता आणि त्यातून त्यांनी ते उपोषण संपवलं. मराठा समाजाला च्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यातून झालंय. संपूर्णतः मराठा समाजाची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. हैदराबाद गॅझेट लागू होणार आहे, गरीब मराठ्यांचा फायदा होणार आहे, अशा प्रकारचं मनोज जरांगे म्हणतात. त्यांचा असाही नेहमी दावा असतो की या अभ्यासकांनी 50 वर्षात काय दिलं, मी तरी थोडं थोडं का होईना पण समाजाला देतोय, अशा प्रकार त्यांचा नेहमी दावा असतो. आता मला तुम्ही हा प्रश्न विचारताय तर माझ्यापुरता जर प्रश्न विचारायचा, नोव्हेंबर 2018 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यामध्ये SC-BCचं आरक्षण लागू केलं. तो त्यांना वैधानिक अधिकार होता का नव्हता, आता ह्या विषयात मी आत्ता जात नाही. तो नव्हता त्यावेळेस, त्यांना राज्यालाच नव्हता. कारण मोदी सरकारनं 15/4/16 प्रमाणे राज्याला कायदे करायचे अधिकारच काढून घेतले होते, तरी त्यांनी तो कायदा पास केला. आणि त्यामुळं तो कायदा रद्द झाला 5/5/2020 साली. या दरम्यानच्या काळामध्ये EWSचा या राज्यामध्ये कायदा आला. तो कायदा आल्यानंतर आणि हा कायदा पास झाल्यानंतर जी काही राज्यामध्ये परिस्थिती होती त्यामध्ये 5/5/2020 SC-BC रद्द झालं. आणि हा देशाचा कायदा आहे, नियम, तुम्ही 2 आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणून SC-BC आरक्षण मराठ्याला मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली दरम्यानच्या काळात लागू झालेलं EWS आरक्षण हे मराठा समाजाला मिळत नव्हतं. त्यानंतर तो रद्द झाला तरी कुणाची हिंमत होत नव्हती की EWS लागू करा म्हणून. असा प्रचंड दबाव मराठा समाजाचा होता. तो दबाव झुगारून मी आणि माझे सहकारी
बीडचे जे आता पुण्यामध्ये वकिली करतात ऍडव्होकेट विशाल कदम आणि सतीश तळेकर, आम्ही मिळून सर्वोच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, अनेक याचिका दाखल केल्या आणि अभिमानाने सांगतो या राज्यामध्ये 10% ईडब्ल्यूएस कायदा लागू करायचं काम जर कोणी केलं असेल, मी आणि माझे सहकारी ऍडव्होकेट विशाल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्फत लागू केलं. तर 10% म्हणजे किती होतं हे जर मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या अंध समर्थकाला समजत असेल तर ते असा दावा या ठिकाणी करणार नाहीत. कारण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आम्हाला तर काही पाठिंबा नव्हता असा लोकांकडून काय आम्ही पैसे कुणाकडून घेतलेले नव्हते. आमच्या स्वतःच्या पैशाने आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो आणि त्यातून 10% आरक्षण राज्यातील मराठा समाजाला लागू केलं होतं ईडब्ल्यूएसचं. आणि त्यामुळं 10 पैकी 8 ते 8.5 मुलं हे मराठा समाजाचे लागत होतं. हे जर कुणी केलं असेल तर जगन्नाथाचा रथ ओढणारा, जगन्नाथाचा सेवक म्हणून मी केलं. मी जगन्नाथ व्हायचा कधी प्रयत्न केला नाही. आणि आमचा कुणीही अभ्यासक जे कुणी नाव सांगत असतील ते शिवानंद भानुशाली असतील, विनोद पाटील असतील, राजेंद्र दाते पाटील असतील, आमचा योगेश केदार असेल किंवा आमचा किशोर चव्हाण असेल, आम्ही जगन्नाथाचा रथ ओढायचं काम या ठिकाणी पुढे केलं. आम्ही जगन्नाथ व्हायचा प्रयत्न केला नाही. दुर्दैवानं जगन्नाथ होण्याचा प्रयत्न या राज्यामध्ये कुणी केला असेल तर तो मनोज जरांगे पाटलांनी केला असेल आणि त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला एक वेगळं स्वरूप त्या ठिकाणी दिलं. आणि या ठिकाणी जो त्यांनी सगळे सोयरेचा ड्राफ्ट काढला त्यावेळेसही असंच झालं, गुलाल उधळला. त्याच वेळेस आम्ही सांगितलं होतं की आंदोलन चुकीच्या दिशेने चाललंय. आणि काली ज्या पद्धतीचा ड्राफ्ट मंजूर केला त्यांनी किंवा जो कायदा काढला 2/9 तो चुकीचा कायदा आहे. आणि या कायद्यातून मिळालं काय शेवटी मराठा समाजाला? वैयक्तिक नोंदी, आणि त्याही कधीच्या कुणबी असेल तर. आणि कुणबी हा कायदा 1967चा आहे, त्याला मान्यता आहे. आम्ही जे ईडब्ल्यूएस आणलं होतं या राज्यामध्ये ते लागू नव्हतं. आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. या राज्यामध्ये 10% आरक्षण आणण्याचं काम मी आणि माझे सहकारी विशाल कदम आम्ही दोघांनी मिळून केलं आणि त्याचा प्रचंड मराठा समाजाला फायदा झालाय. पण ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही आमचं नाव दिलं नाही, त्याचा बाजार करायचा प्रयत्न केला नाही, ट्रोल गँग तयार केला नाही किंवा व्हॉट्सअपवर 200-200 पेजेस तयार केले नाही आम्ही फेसबुकवर आणि प्रचार केला नाही. होय, दोषी असेल आम्ही तर त्याचे दोषी आहेत की आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता आलं नाही, आम्हाला स्वतःला विकता आलं नाही. जगन्नाथ बनून ते काम मनोज जरांगे पाटील या ठिकाणी करतायत. दादा, एक काल उपसमितीची बैठक झाली, त्यानंतर सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की तात्काळ त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करावी. त्याचा एक नमुना देखील समोर आलेला आहे. याच्याकडे कसं पाहता आणि काय सांगाल? 2/9/2025 जो शासन आदेश काढला त्याची अंमलबजावणी करणं हे तर अभिप्रेत होतच. त्याची अंमलबजावणी करायलाच पाहिजे होती. तर अंमलबजावणी करण्यासाठी एक पत्र शासनाने पहिलं काढलं की जे त्यामध्ये 3 सदस्य समिती आहे, ग्राम सदस्य समिती, यांच्या ट्रेनिंगचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंगचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी ठेवलाय. माझ्या माहितीप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग चालूही झाली आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये ती ट्रेनिंग चालू होईल. त्यासाठी जो फॉर्मॅट दिलेला आहे आणि जो फॉर्मॅट भरून द्यायचा आहे, या ठिकाणी परत मी एक विषय सांगतो की यामध्ये जो हैदराबाद गॅजेट शब्द आहे 2/9/2025 GR मध्ये, आणि विखे पाटील आणि हे जे गुलाल उधळून येते आहेत हे जे सांगतायत की हैदराबाद गॅजेट आम्ही लागू केलं, पहिल्यांदा लागू केलं, हे धादांत खोटं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब ज्यांना मराठा समाजासाठी काहीतरी करायचं होतं आणि त्यांची ती प्रचंड इच्छा होती, म्हणून त्यांनी त्या काळामध्ये जे काय आम्ही एकत्रित आंदोलन आमचं चालू होतं त्यावेळेस 2 कमिट्या नेमल्या. पहिली कमिटी नेमली त्यांनी अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली. दुसरी कमिटी नेमली त्यांनी 7/9/2023 रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या दोन्ही कमिटीचा TOR, टर्म ऑफ रेफरन्स, ज्याला आपण कार्यकक्षा म्हणतो, ही पब्लिक डॉमेन मध्ये उपलब्ध आहे, कुणी बघू शकता. त्या कार्यकक्षेमध्ये जो हे आहे त्यामध्ये 2 किंवा 3 क्रमांकाला हैदराबादचे स्टेट मधील दस्तावेज, निजामाचे दस्तावेज, निजामाचे राष्ट्रीय दस्तावेज, निजामाचे करार, निजाम संस्थांमधील पुरावे, हे सगळं त्यामध्ये कव्हर झालेलं आहे. म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 2023ला 2 कमिटीच्या माध्यमातून त्यांनी हैदराबाद गॅजेट या ठिकाणी लागू केलं होतं. आणि त्या पद्धतीनं जे काही काम न्यायमूर्ती शिंदे कमिटीने केलं त्याप्रमाणे त्यांनी 3 कोटी दस्तावेजाची मराठवाड्यामध्ये तपासणी केली. हे देशामध्ये एवढं मोठं काम कोणी झालं नसेल एवढं काम न्यायमूर्ती शिंदे कमिटीने केलं. 3 कोटी दस्तावेज त्यांनी त्या ठिकाणी स्कॅनिंग केलं आणि त्यामध्ये त्यांनी पुरावे तपासले. त्यामध्ये हैदराबाद गॅजेट असेल, हैदराबादला जाणं असेल, त्यावेळेस तत्कालीन पुरावे असतील किंवा जे गॅजेट दाखवतात एकच,
तसं नाहीये. ते अनेक हैदराबादचे दस्तावेज आहेत, राष्ट्रीय दस्तावेज, ह्या सगळ्याचं त्या ठिकाणी स्कॅनिंग झालेलं आहे, पुरावे आलेले आहे. शेवटी आमच्या पत्रात त्यातून पडलं काय, फक्त 8,300 कुणबी सिद्ध झाले. मराठ्याला आरक्षण मिळालं, एकही मराठा आरक्षणात गेला नाही. आणि आमचं आंदोलन कुणब्यासाठी नव्हतं. परत एकदा सांगतो, कुणाला कुणबी बनवण्यासाठी आमचं आंदोलन नव्हतं. आमचं आंदोलन असं होतं की मराठा समाजाला आरक्षण पात्र बनवणं. तो समाज तर बाजूला राहिलाय, एकही मराठा याच्यामध्ये पात्र होत नाही. ज्यांच्या वंशावळीप्रमाणे, महसुली डॉक्युमेंट प्रमाणे, शालेय पुराव्याप्रमाणे 1967च्या कुणबी आहेत आणि काही कारणामुळे त्यांच्या अशिक्षितपणामुळे किंवा मराठवाड्यामध्ये शिक्षण नव्हतं, तर कुणबी नोंद राहिली असेल तेच या ठिकाणी प्रमाणपत्र मिळवतात आणि तेच पात्र होतात. म्हणजे कुणब्यांनी कुणब्यासाठी केलेलं आहे आंदोलन आहे. संपूर्ण मराठवाड्यातला करोडो आहे तो बाजूला राहिलाय आणि त्याला काही फायदा झालेला नाही. म्हणून आज परत एकदा फक्त हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकून आम्ही काहीतरी नवं केलंय, काहीतरी नवं आणलंय असं विखे पाटील आणि गुलाल उधळून आंदोलक जे सांगतायत ते धादांत खोटं आहे. समाजाची दिशाभूल आहे. हे काम एकनाथराव शिंदे साहेब, राजगोपाल देवरा आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीने यांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. नक्कीच हे होते संजय लाखे पाटील. खरं तर यावेळेस देखील सगळे सोयऱ्याचे जसे अधिसूचनेची फसवणूक झाली त्याच प्रकारे या जी आर नुसार मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर सरकारनं जो शासन निर्णय निर्गमित केलाय तो सरकारला आणि मनोज जरांगे पाटलांना अगोदरच माहित होता, अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील लाखे पाटील यांनी केलेला आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.